नमस्कार VLE मित्र आणि सर्व शेतकरी उत्पादक कंपन्या मित्र हो, मी गणेश पाटील कानेरे, CSC ॲग्रिकल्चर कृषी व्यवसाय सल्लागार महाराष्ट्र राज्य आपले स्वागत करतो। सोबतच CSC SPUचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनेही आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। मित्र, काल खूप जल्लोषामध्ये आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच डिजिटल हरित क्रांतीचा शुभारंभ लॉन्चिंग एक प्रकारे ऑनलाईन संपूर्ण महाराष्ट्रभर केलं आणि खरंच खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की अभूतपूर्व असा प्रतिसाद सर्व VLEंचा या सर्व कार्यक्रमाला मिळाला। शेतकरी उत्पादक कंपनीचे सुद्धा खूप आभार की त्यांनी VLEंपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या। आता ह्यो जो प्रतिसाद आहे यामुळे आमच्यात पुन्हा एक बारा तिचं बळ काम करायला येतं आणि या कामाला आपण आता सुरुवात केलेली आहे। तर आजपासून आपण पुन्हा एक ट्रेनिंग सेशन सुरू करत आहोत आणि ती कधीपर्यंत चालणार, तर जोपर्यंत सगळे विषय आपल्याला समजावून सांगितल्या जात नाही तोपर्यंत हे ट्रेनिंग चालणार आहे। तेवढ्या पेशन्सनं आपल्याला त्याच्यात सहभागी व्हायचं आहे। मुळात जे काम आम्हाला करायचं ना ते आम्ही समजून घेतलं पाहिजे। ही CSCचा हा काही व्यावसायिक फंडा नाही, CSC ॲग्रिकल्चर हा एक व्यावसायिक फंडा नाही। तर कालचा वेबिनार जर बघितला तुम्हाला कळत असेल की एक डिजिटल हरित क्रांती आणि शेतकऱ्याचं कल्याण यातून गव्हर्नमेंटला करायचं आहे आणि त्यासाठी CSCनं तो विडा उचललेला आहे। म्हणजे आतापर्यंतच्या CSCच्या इतिहासातील सर्वात निर्मळ आणि शाश्वत उपजीविका देणारी जी सर्व्हिस आहे ती म्हणजे ही ॲग्रिकल्चर सर्व्हिस आहे। शाश्वत उपजीविका म्हणजे काय की निरंतर वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या उत्पन्न मिळण्याचं किंवा नफा मिळवण्याची जी सर्व्हिस कोणती असेल तर ती ॲग्रिकल्चर आहे नाही। आणि शेती ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, वर्षानुवर्ष हजारो वर्षापासून चालणारी प्रक्रिया आहे। आणि शेतीमध्ये काय गोष्टी करायच्या आहे त्यासाठी तर ही हरित क्रांती आहे। आज सुरुवातीला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती ही की डिजिटल हरित क्रांती CSC सुरू करत आहे। तर ही सर्व्हिस ग्राउंडवर उतरून म्हणजे मातीत उतरून, मातीत फिरून, मातीतल्या माणसापर्यंत जाऊन मातीतलं काम घाम गाळून काम करण्याची सर्व्हिस आहे, ती म्हणजे ॲग्रिकल्चर सर्व्हिस। तर CSCच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात निर्मळ आणि शाश्वत उपजीविका देणारी ही सर्व्हिस आहे। शाश्वत उपजीविका म्हणजे निरंतर इन्कम देणारी सर्व्हिस आहे नाही, म्हणजे ही ॲग्रिकल्चर सर्व्हिस आहे। मग तो शहरातला VLE असो की ग्रामीण VLE असो। म्हणून या ॲग्री सर्व्हिसेसला आपण क्रांतीच्या भूमिकेतून हाती घेतलेलं आहे आणि हे नुसतं तोंडी बोलण्या इतकं नाही आहे। काल काही जणांचे रिप्लाय मला आले की जे आपलं सुरू झालं 1630 पासून आहे नाही, तर त्यांना असं वाटायचं की यार वेबिनार तर ॲग्रिकल्चर CSCच्या सर्व्हिसेसचं आहे, ते राहिलं बाजूला आहे नाही। याच्यामध्ये इतिहास भूगोल म्हणजे इतिहासाच्या पिरियडमध्ये बसल्यासारखं बऱ्याच जणांना वाटलं। पण जे विचार करणारी व्यक्ती आहे त्यांना त्या गोष्टी समजल्या की आपण काल ज्या क्रांती घडत गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, आमच्या वेगवेगळ्या महान क्रांतिकारकांनी केली, ती केली का? तर त्याचं मूळ कारण हे होतं की लोकांचं शोषण दूर झालं पाहिजे। आणि आपणही CSCमधून ही जी डिजिटल हरित क्रांती सुरू करतोय याच्यातून आपल्याला शेतकऱ्याचं शोषण दूर करायचं आहे आणि हे सगळ्या गोष्टी प्रॉपर समजून घेण्यासाठी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे आणि ते ट्रेनिंग आपण आजपासून सुरू केलेलं आहे। CSC ॲग्रिकल्चर सर्व्हिसेसमधून आशीर्वाद मिळण्याचं हे काम आहे नाही। याच्यातून ती जे पीडित आहे, शोषित आहे, यातना भोगीत असलेले जे शेतकरी कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन वेगवेगळ्या सर्व्हिसेसमधून करून त्याच्यातून एक आशीर्वाद आणि आनंद आम्हाला याच्यातून मिळणार आहे। आणखीन एका प्रश्नाचं उत्तर मला इथं द्यायचं आहे की CSC खरंच ही डिजिटल क्रांती करू शकते का? आणि क्रांती हा शब्द खूप मोठा आहे आणि क्रांती ही खूप मोठ्या प्रमाणात असते, तर CSC खरंच क्रांती करू शकते का बरं? हे नाही का हीच अशी एखादी बुडबुड्यासारखी आलेली सर्व्हिसेस आहे हे नाही। बुडबुड्यासारखी म्हणजे सर्व्हिस आली, फुटली आणि गेली हे नाही, अशी सर्व्हिस ही CSCमधली ॲग्रिकल्चर आहे का? तर नाही। मार्केटमध्ये अनेक कंपन्या, संस्था आम्हाला सुखाची स्वप्न दाखवतात आणि नंतर सगळ्या गप्पा ढूस होऊन जातात। तशातलंच हे नाही ना, हे नाही, हेही मी तुम्हाला आज थोडं क्लिअर करतोय। तर मग चला CSCचं या देशामध्ये काय स्थान आहे ते आपण बघू, त्यातून आपल्याला समजेल की CSCची ताकद काय आहे आणि CSCच्या माध्यमातून खरंच अशी प्रकारची क्रांती होऊ शकते का? तर चला, देशाचे माजी राष्ट्रपती देशाला CSCबद्दल काय माहिती देत आहेत ते आपण बघूया। माननीय सदस्यगण, एकात्म मानववाद के प्रणेता दीनदयाल उपाध्याय के दिखाए रास्ते पर चलते हुए
मेरी सरकार देश में ऐसी व्यवस्थाएं विकसित कर रही है जिनसे समाज की आखिरी पंक्ति में खड़े व्यक्ति को भी लाभ हो रहा है। देश भर में लगभग 2,70,000 कॉमन सर्विस सेंटर बनाए गए हैं, जो सस्ती दरों पर देश के दूर दराज वाले इलाकों में भी विभिन्न सेवाओं की डिजिटल डिलीवरी कर रहे हैं। 2014 में देश के ग्रामीण इलाकों में 60,000 कॉमन सर्विसेज सेंटर थे। आज इनकी संख्या बढ़कर 3,65,000 से ज्यादा हो गई है। इससे 12 लाख से ज्यादा ग्रामीणों को रोजगार मिला है। इन सेंटरों के माध्यम से सरकार अपनी 45 से ज्यादा सेवाएं ग्रामीण इलाकों तक पहुंचा रही है। महामहिम राष्ट्रपती साहेबांची संसदेत माहिती देऊन झाली. आता देशाचे प्रधानमंत्रीजी नाही जे पब्लिक रॅलीमध्ये CSC बद्दल काय बोलतात ते एकदा आपण बघूया. कॉमन सर्विस सेंटर खड़े किए हैं। देश में 2.5 लाख पंचायतें हैं, 3 लाख कॉमन सर्विस सेंटर खड़े किए हैं और सरकार की सारी योजनाएं टेक्नोलॉजी के माध्यम से गांव का आदमी अपने गांव में ही ये कॉमन सर्विस सेंटर से प्राप्त कर सकता है। ये कॉमन सर्विस सेंटर 3 लाख कॉमन सर्विस सेंटर बना दिए और करीब करीब 10 लाख नौजवानों को सिर्फ कॉमन सर्विस सेंटर में रोजगार मिल गया। और इसमें बेटियों को भी अपने ही गांव में कॉमन सर्विस सेंटर चलाने का मौका मिला है। हजारों की तादाद में 10वीं 12वीं पढ़ी हुई मेरी बेटियां भी आज कॉमन सर्विस सेंटर चला करके रोजी रोटी भी कमा रही हैं और गांव की सेवा भी कर रही है। ये काम हमने कर दिया है. पब्लिक रॅली झाल्याच, परंतु लाल किल्ल्यावरून सुद्धा प्रधानमंत्री दरवर्षी देशाला संबोधित करत असतात. त्या लाल किल्ल्यावरून सुद्धा CSCच्या बद्दल प्रधानमंत्रीजी काय सांगतायत ते आपण पुढच्या क्लिपमधून बघूया. कॉमन सर्विस सेंटर गांवों में काम कर रहे हैं. इनमें काम कर रहे करीब 10 लाख युवा गांवों को ऑनलाइन सुविधा दे रहे हैं. डिजिटल इंडिया का सपना गांव से गुजरेगा, ये मुझे पूरी जानकारी है. आज मुझे खुशी है, हिंदुस्तान के 4 लाख कॉमन सर्विस सेंटर्स गांवों में विकसित हो रहे हैं. गांव के नौजवान बेटे बेटियां कॉमन सर्विस सेंटर चला रही हैं. देश गर्व कर सकता है कि गांव के क्षेत्र में 4 लाख डिजिटल एंटरप्रेन्योर का तैयार होना. मित्रो, देशामध्ये काही ठिकाणी CSCच्या माध्यमातून शेतमाल खरेदीचे कामही सुरू झालेले आहे. हे नाही, त्याच्या बाबतीतही एक छोटीशी प्रधानमंत्र्यांचा जी संवाद झालेला होता तिची आपण एक क्लिप बघूया. तो आपको डिजिटल इंडिया से कैसे लाभ मिला है? सर, हमें डिजिटल इंडिया से जैसे हमारे जो पंचायत में ग्रामीण ई स्टोर खुला, खासकर लॉकडाउन के टाइम में, तो उस समय हमें बाजार में बड़ी मुश्किल हो रही थी सामान ले आने के लिए, जो हमें काफी महंगे इसमें मिलता था. तो हमें जैसे ही ग्रामीण ई स्टोर CSC ग्रामीण ई स्टोर का पता चला, तो उन्होंने हमें घर बैठे ही और उचित मूल्य पे और मतलब सही क्वालिटी का घर पहुंचे सारा सामान भेजा सर. जैसे कि गेहूं के लिए आपका खल चोकर इत्यादि और हमारा आटा बेसन वगैरह सारा कुछ. मैं और अच्छा लगा कि कॉमन सर्विस सेंटर से ई स्टोर जैसी सुविधाओं से पहाड़ी क्षेत्रों को मदद मिल रही है. आपके अलावा आपके गांव के दूसरे लोग भी इस सुविधा का उपयोग कर रहे हैं या नहीं कर रहे हैं? हाँ जी सर, हमारी जो पंचायत है हांजी मातला धर्मपुर के साथ, तो उसमें मैक्सिमम सारे लोग जुड़ चुके हैं सर. जो हमारे मतलब गाड़ी, तो जैसे और उनको GPay के द्वारा हम ग्रामीण ई स्टोर के लिए जो पेमेंट कर देते हैं, हमें पैसे देने की भी जरूरत नहीं पड़ती ऐसे नगद कैश. चलिए, इंटरनेट का लाभ उनको भी मिले जिनके पास मोबाइल फोन या कंप्यूटर नहीं है. इसके लिए कॉमन सर्विस सेंटर बनाए जा रहे हैं. बहुत ही कम समय में देश भर में लाखों ऐसे सेंटर्स का नेटवर्क खड़ा किया गया है. ये सेंटर आज ग्रामीणों को सरकार की अन्य योजनाओं का लाभ भी दिला रहे हैं और गांव के युवाओं को रोजगार भी दे रहे हैं. चलिए, मेरी तरफ से आपको बहुत शुभकामनाएं हैं.
हे बघा, आपण हे जे डिजिटल हरित क्रांती वगैरे करतोय, शेतीविषयक सेवा CSA मध्ये सुरू करतोय, तो भारत सरकारचा एक प्रमुख अजेंडा आहे. तो तुम्ही पहिलं समजून घ्या. हे नाही म्हणजे हे कोणीतरी गणेश कान्हेरे नावाचा व्यक्ती CSA मध्ये आला हे नाही आणि आल्या आल्या आपलं काहीतरी सुरू करून त्याला खेळ हे नाही, असं नाही आहे. तर याच्यामध्ये भारत सरकारचा खूप मोठा उद्देश आणि हेतू याच्यामध्ये आहे आणि भारत सरकार या सगळ्या गोष्टीशी जोडलेलं आहे, नाही की नाही. म्हणून हे काही असं बुडबुडा नाही आहे. आणि आता आणखी एक महत्त्वाची बाब सांगतो, CSC सोबत प्रधानमंत्रीजी थेट जोडलेले आहेत. एकदा तर कमाल झाली की देशाच्या शेतकऱ्यांना संबोधित करण्यासाठी CSCलाही प्रधानमंत्रीजींनी आवाहन केलं. मागच्या काळात प्रधानमंत्रीजी देशातील नागरिकांना थेट भेटत होते ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आणि CSC केंद्र चालकांनाही ते बऱ्याच वेळेस थेट बोललेले आहेत. मग एक विचार करा की देशाचे प्रधानमंत्री CSC आणि त्यातली व्हीलिन त्याच्या माध्यमातून शेतकरी यांना वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधताय, तर त्यामागचं नेमकी काय कारण असलं पाहिजे किंवा त्याच्यामागचा किती मोठा हेतू आहे. तर त्या संबंधातल्याही काही मागच्या क्लिप आपण बघूया. गेल्या 8 वर्षातल्या ह्या क्लिप आहे, त्याच्यामुळे CSCची संख्या या बाबतीत वेगवेगळे आकडे आपल्याला ऐकू आले असतील, परंतु हे गेल्या 8 वर्षातले व्हिडिओज आहे हे नाही. तर वेलीसोबत आणि शेतकऱ्यासोबतच्या संवादाचे काही व्हिडिओ आपण बघूया. जब देश के 3 लाख सेंटर से 50 लाख लोग मेरे साथ जुड़े हैं, तो मैं सबसे पहले आप ही से बात करना चाहूंगा. के डिजिटल इंडिया के लिए आपको हृदय से धन्यवाद कहना चाहता तो आपका सिलेक्शन हो गया? हूँ. हाँ जी. तो आप किस काम के लिए जुड़ोगी? आप पुलिस वाले बनेगी? हाँ जी बिल्कुल. वाह, तो फिर हमें तो डरते रहना पड़ेगा. नहीं सर, ऐसी कोई बात नहीं है सर. तो सबको CSC सेंटर वालों को मिठाई खिलाई कि नहीं खिलाई साहित्री? सर बिल्कुल खिलाएंगे, आप आ जाओ सर, आपके साथ भी. चलिए, मेरा सौभाग्य हो गया तो मैं भी पहुंच जाऊंगा. सर नहीं, हमारा चलिए, मुझे बहुत अच्छा लगा आप लोगों के एक छोटी सी टेक्नोलॉजी का उपयोग करने की आदत कैसे जिंदगी बदल रही है, के लिए मैं आज आपको आग्रह करना चाहता हूं. और वो भी कॉमन सर्विस सेंटर से मेरी ज्यादा अपेक्षा है. सब कॉमन सर्विस सेंटर वाले सुन रहे हैं? मैं आपको मेरे स्क्रीन पे देख रहा हूं. कॉमन सर्विस सेंटर वाले जरा हाथ ऊपर करें. मेरा काम करोगे आप लोग? सारे कॉमन सर्विस सेंटर वाले हाथ ऊपर करें, बताइए करेंगे? देखिए, मैं बताता हूं क्या करना मैं चाहता हूं. आप लिख के रखिए, आने वाली 20 तारीख को इसी समय ठीक सुबह 9:30 बजे मैं देश के किसानों के साथ बात करने वाला हूं, किसान भाइयों बहनों के साथ बात करने वाला हूं. क्या आप एक मेरी मदद कर सकते हैं? क्या आप अपने CSC सेंटर में, जैसे आज 10-12 लोग बैठे हैं, 20 तारीख को सुबह 9:30 बजे 50-100 किसानों को बिठा सकते हैं क्या? मैं उन किसानों से बात करूंगा. हाथ ऊपर कीजिए, कौन करेंगे ये काम? सब किसानों से बात करेंगे. हम किसान की है विषय की बात करेंगे. देखिए, इससे इतना आपका CSC सेंटर इतना पावरफुल हो जाएगा कि आप देश में 3 लाख सेंटर से देश का प्रधानमंत्री उस गांव को सीधी अपनी बात बता देगा और वहां लोग बैठेगा. जैसे मैं कभी कह दूंगा कि चलो भाई, टीकाकरण के पहले मुझे CSC के सब लोगों से बात करनी है, तो टीकाकरण को कितनी बड़ी ताकत मिल जाएगी. टीवी वगैरह के माध्यम से जानने से बजाय इसकी ताकत बहुत बढ़ जाती है. तो मैं चाहूंगा कि आप 20 तारीख सुबह 9:30 बजे अपने CSC सेंटर पर 50-100 किसान भाइयों बहनों को ला करके बिठाइए. मैं उनसे बात करूंगा, उनसे चर्चा करूंगा, कृषि के क्षेत्र में कैसे परिवर्तन आ रहा है, एक गांव का व्यक्ति भी उसका कैसे फायदा उठा सकता है, वो बातें मैं करना चाहता हूं. कौन है नमस्ते भाई? सर, मैं सुशील नागपुरे. कुठेहून बोलताय सुशील? सर मी पांजरावरून बोलतोय सर, महाराष्ट्र गोंदियामधून. सुशीलजी, आपण कसे आहात? सर्व काही ठीक आहे सर, बरं आहे. सगळे बरे आहात ना? जी सर. बोला. जी, मेरे गांव का नाम सर पांजरा है, ग्राम पंचायत पांजरा, गोंदिया जिले में है सर. कितनी जनसंख्या थोड़ा सा है? दूर है सर गोंदिया जिले से. कितनी जनसंख्या है? सर करीब 3000 जनसंख्या है सर. अच्छा. मेरे गांव की. जी, तो ये गोंदिया जिले से आपकी सर क्या थोड़ा पढ़ाई हुई? नक्सलवादी एरिया में सुरेश, आता आपकी है. पढ़ाई क्या हुई?
सर मैं एमकॉम पास हूँ सर। अच्छा, आपने ये यूनिफॉर्म खुद बनाया है? बिल्कुल सबको यूनिफॉर्म में रखते हो? जी सर बिल्कुल। देखिए, ये प्रोफेशनलिज्म है और यही यही विशेषता है कि आपने एक, ताकि कोई भी आता होगा आपका यूनिफॉर्म देखता होगा, सीएससी का बिल्ला देखता होगा, तो उसको एक विश्वास पैदा जी सर। होता होगा, हाँ भाई ये कोई काम करने वाली टोली है। बहुत अच्छा किया आपने। जी सर बिल्कुल। जी तो आपके यहाँ कोई है जो मुझे बताएगा क्या अनुभव है उनके? मेरा प्रधानमंत्री को नमस्कार। मेरा नाम शांता गैया है। हाय मैं, शांता भाई, अ, आप लोग काम कसे चालले आए हैं? सर माझं काम चांगलं चाललं आहे। मी ग्राम पांजराची राहणारी आहो आणि माझ्या घरी माझी मुलगी आणि मी आणि माझे पती आहे। मुझे बहुत अच्छा लगा आप लोगों से मिल करके। ये अनसुया भाई, बड़े वो बुजुर्ग माता जी बैठी है, वो कुछ कहना चाहती है क्या? जी सर। हाँ, हम अनुसुया भाई नागपुर पांजरा, हमको पेंशन लेने के लिए गोंदिया जाती थी, तो हमको पांजरे में पेंशन मिलती है। तर मित्र, गेल्या 8 वर्षातले हे क्लिप आहे, पण चला आता 2022 गेल्या वर्षातल्या एक लेटेस्ट क्लिप तुम्हाला काही क्लिप मी प्रधानमंत्रीजी ज्या दाखवतोय, ही डिजिटल हरित क्रांतीची संकल्पना मी स्वतः प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदीजी यांना समजावली, तेव्हाचा तो क्षणही मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। और आज वो 28-30 हजार रुपया आदिवासी क्षेत्र के दूरदराज गांव में कॉमन सर्विस सेंटर से कमा रहे हैं। मतलब ये हुआ कि आदिवासी क्षेत्र के नागरिक भी ये सेवाएं क्या है, ये सेवाएं कैसे ली जाती है, ये सेवा कितनी सार्थक है, इसको भी जानते हैं। और एक दिव्यांग कपल वहां छोटे से गांव में लोगों की सेवा भी करता है, रोजी रोटी भी कमाता है। सैकड़ों सरकारी सेवाएं डिजिटली देने के लिए पिछले 8 वर्ष में 4 लाख से अधिक नए कॉमन सर्विस सेंटर जोड़े जा चुके हैं। आज गांव के लोग इन केंद्रों से डिजिटल इंडिया का लाभ ले रहे हैं। काय असतं, ताळा घ्यावा लागतो की आपलं जे चालू आहे ते बरोबर आहे का। मग ताळा घेताना काय करावं लागतं, एक अत्युच्च जो कोणी असेल त्याच्यातला तज्ज्ञ याने त्याला डोकं लावून सांगावं लागतं की असं असं आहे, आणि तो जर म्हटला की यस हे बरोबर आहे म्हणजे ती गोष्ट बरोबर आहे। आणि आम्ही तो प्रयोग केला जुलै महिन्यामध्ये, हे सगळं आम्ही सांगितलंय कुणाला, यांना, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या। त्यांनी पाठीवर थाप टाकली आणि त्या पाठीवर टाकलेली जी थाप आहे, याने मी पॉलिटिकल म्हणून बोलत नाहीये, प्रधानमंत्री सगळ्याचे असते, ते कोणा पक्षाचे नसते, तर त्या प्रधानमंत्रीजींनी जेव्हा हे सगळं बघितलं, समजून घेतलं आणि सांगितलं की नाही हे करणं आहे, हे सही रास्ता आहे, हे जर त्याच्या डोक्यात बसलेलं आहे म्हणजेच काय की देश चालवणाऱ्या माणसाला कळतंय की हे सगळं बरोबर आहे, हे असंच व्हायला पाहिजे। म्हणून आम्ही जोमानं कामाला भिडलेलो आहे। आता तुम्हाला स्वतःला किती पडतंय नाही पडतंय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। आता मित्र, हे व्हिडिओ मी तुम्हाला का दाखवले बरं, कारण आपली स्मरणशक्ती आणि विचारशक्ती खूप कमजोर झालेली आहे। आम्हाला कोणत्याच उपक्रमाबद्दल विश्वास बसत नाही, नकारात्मकता आमच्यामध्ये ठाचून भरलेली आहे नाही। म्हणून प्रत्येक उपक्रमात राजकारण किंवा स्वार्थ इत्यादी गोष्टीच आम्हाला दिसतात, परंतु ही CSCची मिशन डिजिटल हरित क्रांती हा छोटा उपक्रम नाही आहे। या संकल्पनेमागे थेट प्रधानमंत्रीजी यांचे व्हिजन आहे आणि या उपक्रमाकडे सरकारचे थेट लक्ष आहे। आणि CSC कोण्याही पक्षाचं काम करत नाही, तर CSC सरकारचं काम करते, हाही मुद्दा इथं मला तुम्हाला आज अधोरेखित करायचा आहे। आणि CSC सरकार कोणतंही असो त्यासाठी काम करतं, सरकारचं व्हिजनसाठी काम करतं, आणि ह्या गोष्टी मला तुम्हाला समजवायच्या होत्या, म्हणून आज आपण हे व्हिडिओ दाखवले। आता येणाऱ्या काळामध्ये या CSC ॲग्रिकल्चर प्रोजेक्टसाठी काही विशेष फंडसुद्धा प्राप्त होणार आहे, परंतु ते जर मी ते सांगायला लागलो ना तर आम्हाला काम करायला सुचणार नाही। योजनांच्या मागं लाळ घोटत फिरणारा खूप मोठा समुदाय आहे आपल्या आजूबाजूला। तो समुदाय आम्हाला सळू की पळू करून सोडेल आणि आम्हाला ॲग्रिकल्चर वेली बनवा, आमची शेतकरी उत्पादक कंपनी बनवा किंवा आमची कंपनी त्याला जोडून द्या, यासाठी खटाटोप सुरू होईल। म्हणून त्या गोष्टी आज काही आम्ही तुम्हाला सांगणार नाही। वर्ष 2 वर्ष जेव्हा तुम्ही याच्यामध्ये चांगलं काम करसाल तेव्हा नक्कीच तुम्हाला या गोष्टी ऑटोमॅटिक प्राप्त होतील। म्हणून आम्ही इथं तुम्हाला हे काम करून काय मलाही भेटणार हे कधीच सांगणार नाही। जेव्हा आपण ॲग्रिकल्चर वेली म्हणून 1-2 वर्ष काम करणार
तेव्हा आपल्याला समजेल की ही किती मोठी मोहीम आपण हातात घेतली किंवा आपल्या हाती लागली. म्हणून सुरुवातीला याच्यामध्ये परिश्रम करावे लागतील. आम्ही आज अशाच गोष्टी आपल्याला सांगणार की त्या गोष्टीवर आपण वेडे असाल तर काम करू शकाल. नाही, येड्या माणसाची सेना आम्हाला ॲग्रिकल्चर वेली म्हणून गावागावात उभं करायची हे नाही. अशी वेडी माणसंच क्रांती वगैरे करू शकतात. निव्वळ व्यावसायिक वृत्तीने काम करणारी माणसे तर लाखो आहे हे नाही. ती आमच्या कामाची नाही. इथं पागल माणसं पाहिजे जे झपाटल्यागत काम करून या क्रांतीला एक नवा आकार देतील. हजारो शेतकऱ्याच्या जीवनात आनंद उभा करून एक पुण्यप्रत काम करतील. आणि एक सांगतो, ह्या क्रांतिकारी कामात काम करणारा कोणताही माणूस, कोणताही घटक हे नाही म्हणजे उपाशी राहणार नाही आहे. त्याला मात्र त्याचा इन्सेंटिव्ह बक्कळ प्रमाणात भेटणार आहे. इन्सेंटिव्हशिवाय काम नाही आहे, परंतु भावना ही क्रांतिकारी असली पाहिजे. अनेक चांगल्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहे, अनेक आमचे चांगल्या सर्व्हिसेस देणारे मोठमोठे कामं करणारे व्हेली आहे. ती मंडळी ह्या सर्व्हिसेसमध्ये काम करणार नाही आहे हे नाही, कारण त्यांचं सगळं व्यवस्थित सुरू आहे. तर इथं कोणती मंडळी काम करणार आहे की जे खऱ्या अर्थानं त्यांना त्याची आवश्यकता आहे, ते आपण पुढं पाहणारच आहोत. तर सर्व अपेक्षा पूर्ण करणारा ही मोहीम आहे, सगळ्यांच्या सर्व अपेक्षा, आणि आम्ही ते सिद्ध करून दाखवणार आहे हे की नाही. तर चला आता येऊया मूळ मुद्द्याकडं. 17 मिनटं झाले, पुन्हा कालच्या सारख्याच इकडे तिकडे गप्पा कदाचित आपला वाटत असेल आणि प्रत्येकाला असं वाटत नाही या ना राव लवकर मुद्द्यावर. सगळं फटाफटाफटा सांगून टाका काय काय करायचं, याच्यात किती पैसे भेटणार, त्याच्यात किती पैसे भेटणार. अरे बाई, हे जर असं सांगायचंच असतं तर ही तर सांगायची काय गरज आहे हे नाही. हे आपण ट्रेनिंग घेतोय आणि हे ट्रेनिंग याकरता घेतोय की जेव्हा तुम्ही फील्डवर उतरणार आहे, उतरताना तुमच्या मानसिकता काय असल्या पाहिजे, तुमचे विचार काय असले पाहिजे, तुम्ही कोणत्या हेतूनं काम केलं पाहिजे, आणि जे काम आम्ही करतोय ते काम नेमकी चालणार कसं आहे, या सगळ्याची डिटेलिंग आपल्याला माहीत असली पाहिजे. हे जर माहीत नसेल, याचं जर ट्रेनिंग घेतलेलं नसेल, तर मात्र आपण कोणत्याही टप्प्यावर निराश होऊन काम थांबून देणार आहे आणि तिथं क्रांती राहत नाही आणि तिथं क्रांती वगैरे सगळा विचार निघून जातो. म्हणून बारकाईनं समजून घ्या. अपघात होण्याअगोदर काय म्हणता येईल, रस्त्याचा पूर्ण अवलोकन केलं पाहिजे आपण, तेव्हा आपला अपघात होणार नाही. आम्हाला गावागावात जी डिजिटल हरित क्रांती करायची आहे त्याचा मुख्य हेतू आहे की आम्हाला शेतकऱ्याच्या आयुष्यातील समस्याचा समूळ नाश करायचा आहे. पण आता ही समस्या जितकी मोठी आहे, शेती आणि शेतकरी, का समस्या कमी मोठी आहे का? मग त्याच्यावरले उपायसुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या ताकदीनं करावं लागणार आहे. तर CSC डिजिटल हरित क्रांती ही संकल्पना आहे आपली. या संकल्पनेमध्ये 4 महत्त्वाचे घटक आहे. 1 नंबर शेती आणि शेतकरी, 2 नंबर वेली म्हणजे जो आपला CSCचा केंद्र चालक आहे, 3 नंबर आपली शेतकरी उत्पादक कंपनी, आणि 4था नंबर आहे तो म्हणजे CSC SPV. हे 4 महत्त्वाचे घटक आहे. आता हे ह्या क्रांतीमध्ये 4 जर महत्त्वाचे घटक असेल तर या घटकाचा अल्पसा थोडा परिचय पण घेऊ की शेती आणि शेतकरी. तर शेती हा तसा किचकट आणि लोकप्रिय नसणारा कार्यक्रम आहे. तर या 4 घटकांचा थोडक्यात आपण परिचय करून घेऊया की शेती आणि शेतकरी, शेती हा तसा किचकट आणि लोकप्रिय नसणारा, अत्यंत शारीरिक परिश्रम असणारा व्यवसाय आहे नाही. याच्याकडे कोणाचं ध्यान नाही, हा कोणाच्या आवडीचा विषय नाही, आणि हा घटक कायम पीडित आहे. असा घटक आपला एक महत्त्वाचा या हरित क्रांतीमध्ये. दुसरा आहे वेली केंद्र चालक. हा व्यक्ती साधा नाही आहे. तर डिजिटल इंडिया ही संकल्पना व्यक्तीपर्यंत नेऊन पोहोचवणारा घटक म्हणजे हा केंद्र चालक आहे हे नाही. हा आपल्या हरित क्रांतीचा एक मुख्य घटक आहे, जो तरुण आहे, त्याच गावातला आहे आणि डिजिटल तंत्रज्ञान जाणणार आहे. असा हा एक घटक आपल्या ह्या क्रांतीचा आहे. तिसरा घटक आहे शेतकरी उत्पादक कंपनी. तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेली एक कंपनी, जी समूहातून शेतकऱ्याच्या व्यक्तिगत अडचणी सोडवण्यासाठी निर्माण झालेली एक संस्था आहे. कंपनी ॲक्टमध्ये ती रजिस्टर झालेली आहे. असं सहकाराचं आधुनिक स्वरूप म्हणजे ही शेतकरी उत्पादक कंपनी ह्या हरित क्रांतीचा एक मुख्य घटक आहे. आणि त्यानंतर 4था महत्त्वाचा घटक आहे CSC SPV. तर भारत सरकारच्या IT मिनिस्ट्रीच्या अधीनस्थ असलेली ही संस्था, जिचे देशभरात 5 लाखापेक्षा जास्त वेली रजिस्टर आहे. आणि CSCमध्ये 400 प्रकारच्या ऑनलाईन सरकारी आणि गैरसरकारी सेवा पुरवल्या जातात. आणि देश स्तरावर अनेक मोठमोठ्या कंपन्यांसोबत व्यावसायिक करार केलेली भारतातील सर्वात मोठी ग्राम स्तरावर पोहोचलेली एक संस्था आहे, जी म्हणजे CSC, आणि जी डिजिटल इंडियाचं प्रतिनिधित्व करते, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. अशी ही CSC SPV आपल्या या हरित क्रांतीचा 4था घटक आहे. आजचा हा वेबिनार ट्रेनिंग प्रोग्राम आहे, त्याच्यामुळे ह्या बारीक सारीक गोष्टी समजून घ्या. हे 4 घटक समजून घेणं गरजेचं आहे. आता हे 4 घटक महत्त्वाचे आपण समजून घेतलं, पण आता कसं आहे, तुम्ही समजा आता काय म्हणता येईल,
फोर व्हीलरमध्ये जर तुम्ही प्रवासाला निघले तर पहिले तुम्ही हवा चेक करून पाहता, हे नाही, तुम्ही पेट्रोल वगैरे बघता, सगळं हँडब्रेक वगैरे निघाला का बघता, सीट बेल्ट लावता आणि मग गाडी चालू करता. म्हणजेच काय, सगळीची स्थिती पहिलं चेक करता आणि मग प्रवासाला सुरुवात करता. आता हे जर 4 घटक आहे तर यांची स्थिती बी पाहणं गरजेची आहे. शेती काय आहे, हे 4 जे घटक आहे त्यातला महत्त्वाचा घटक शेती आणि शेतकरी. त्यातलं शेती काय आहे, तर हजारो वर्षापासून मानवजात शेती करते, परंतु जसजसा काळ बदलत गेला तसं शेतीचं स्वरूप बदलत गेलं आणि बदलत्या स्वरूपाने शेती व्यवसायाचा चेहरामोहरा बदलून गेला. परंतु काही बदलांच्या कारणाने शेती आज धोक्यातसुद्धा आलेली आहे आणि काही कारणानं शेती समृद्ध पण झालेली आहे. तर 50 वर्षापूर्वी शेतीत जे एकरी उत्पन्न होत होते त्यात कितीतरी पटीनं आज वाढ झालेली आहे. परंतु उत्पादकता वाढविण्याच्या नादात शेत जमीन आज सुपीकता गमावून बसलेली आहे आणि त्याच्यामुळे अत्याधिक रासायनिक खताचा वापर करूनही हवं तसं उत्पन्न मिळत नाही. वेगवेगळे थ्रेप्स आमच्या पिकावर जात आहेत, हे नाही, आणि यामुळं उत्पन्न मिळवण्याच्या म्हणजे त्यामुळे उत्पन्न मिळवण्यासाठी शेतीवर होणारा खर्च आणि त्याच्यातून होणारं उत्पन्न याचा ताळमेळ लागत नाही. म्हणजे आपण जे 4 घटक क्रांतीत निवडले यातला हा जो पहिला घटक आहे जे शेतीवर अवलंबून आहे, त्या शेतीचं तर पाहिलं काय हाल आहे जमिनीचे आपल्या. आता शेतकरी, जर शेत जमिनीची ही अवस्था आहे तर त्या शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्याचे किती कठीण हाल असतील ते आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. आपण सर्व त्याचे विक्टीम आहोत. शेतकऱ्यांची आणखीन एक भीषण समस्या आहे की शेतीचं क्षेत्र कमी कमी होत चाललं. देशातील 70% शेतकरी अल्पभूधारक आहे, ज्यांच्याकडे 2-5 एकर जमीन आहे. त्यामुळे जमीन कसायला मजूर भेटत नाही आणि एवढ्या छोट्या क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे विकत घेणं आणि ते सांभाळणं शेतकऱ्याला शक्य नाही. शेतमालाला भाव मिळत नाही, काय ते काही सुरूच राहतं, ते आयात होईल निर्यात होईल काहीतरी काय असेल त्याच्याविषयी चर्चा करायचं काम नाही, ते सगळं माहिती आहे आपल्याला, आहे नाही. शेतमालाला भाव मिळत नाही कारण शेतकऱ्यावर कर्ज जितकं आहे की त्याच्या मालाला भाव येईपर्यंत तो साठवून ठेवू शकत नाही. शेतमाल साठवून ठेवण्याच्या काय म्हणते व्यवस्था नाही आहे. आणि सगळं हे कुटुंब किंवा सगळं शेतीवर अवलंबून असणारी जी संख्या आहे ती त्याच्यातून वाढत चालली आणि त्याच्यातून त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या छोट्या छोट्यासुद्धा गरजा पूर्ण होत नाही. त्याच्यानंतर महत्त्वाचा शेतीविषयक ज्ञानाचा अभाव आजही शेतकऱ्यामध्ये आहे. अशा शेकडो अडचणी, जितकं आपण अडचणी उकरून काढू तितक्या अडचणी शेतकरीमध्ये आहे आणि त्याच्यामुळं हा शेतकरी एकदम पीडित आहे, परेशान आहे नाही. आणि आपल्याला जी डिजिटल हरित क्रांती करायची आहे ती ह्या शेतकऱ्यासाठी करायची आहे नाही. जे 4 घटक आहे त्यातला महत्त्वाचा घटक शेतकरी आहे. तिन्ही घटक त्या शेतकऱ्याच्या भल्यासाठी याच्यात काम करणार आहे, याकरता हरित क्रांती आहे. आता आपण योजलेल्या डिजिटल हरित क्रांतीचा जो दुसरा घटक आहे तो म्हणजे आपला CSC केंद्र चालक. आता आज आमच्या केंद्र चालकाची वास्तविक स्थिती काय बरं, की आज प्रत्येक केंद्र चालकसुद्धा परेशान आहे. त्यातल्या त्यात जे केंद्र चालक 8-10 वर्षापासून CSC केंद्र चालवत आहे त्यांची स्थिती तर आणखीन चिंताजनक आहे. एकतर ते नोकरी करू शकत नाही, दुसरा धंदाही करू शकत नाही, भांडवलाची उपलब्धता नाही, 8-10 वर्ष ह्या व्यवसायात चालून गेलेले आहेत. म्हणजे यांची स्थिती अशी झालेली आहे की अर्धवट भाजलेल्या भाकरीसारखी, धड ती खाता येणं आणि टाकूनही देता येणार, हे नाही. अशा प्रकारची स्थिती या केंद्र चालकांची झालेली आहे. प्रत्येक सर्व्हिसेसमध्ये भयानक स्पर्धा वाढलेली आहे. कोणतीही सर्व्हिस घ्या त्याच्या बाबतीत मी डिटेलिंग करणार नाही, अशा पद्धतीनं तो परेशान आहे. नवीन ज्यानं CSC ID वगैरे घेतलेला आहे तो सुद्धा परेशान आहे. त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही, काय करावं ते समजत नाही, कसं करावं ते समजत नाही. अशा सगळ्या घसमटीत म्हणजे अडचणीत हा केंद्र चालक सापडलेला आहे आणि तो सुद्धा एक प्रकारे पीडित आहे. आता तिसरा एक घटक आहे आपला महत्त्वाचा शेतकरी उत्पादक कंपनी. गेल्या 2-4 वर्षात तर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचं एक पेवच उडलेलं आहे आणि अनेक जणांचा तो व्यवसाय सुरू झालेला आहे. एवढंच काय साहेब, 13,000 शेतकरी उत्पादक कंपन्या महाराष्ट्रात रजिस्टर झालेल्या आहेत. बोटावर मोजणे इतक्या कंपन्याला वेगवेगळे लाभ भेटते, बाकीचे लोक त्यांच्या लाभाकडे पाहत आहे नाही. आपलं त्यांचं काहीतरी आडगाडा करणं चालू आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन एक नवीन व्यवसायाची भर पडली म्हणजे कन्सल्टन्सी. शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन करणारे वेगवेगळे व्यवसाय सुरू झाले आहे नाही. आणि त्या व्यवसायातून फक्त मार्गदर्शन केलं जातं, व्यवस्था कोणत्याही उभा केल्या जात नाही, त्याच्यातून कोणत्याही अडचणी दूर होत नाही, नाही. हे करा ते करा ते करा ते करा ते करा ते करा सगळं चालू आहे, पण कसं करा, कसं उभा करा, कसं डेव्हलप करा हे कोणीही सांगत नाही. आणि सांगितलं तरी ते काय म्हणते का, ते म्हणे आपल्यात उठावून शाळ्या राखणं, हे नाही. त्या उठावून शाळ्या सगळेजण राखते, मात्र स्वतः म्हणजे त्याच्यातून काही उभा नाही, फक्त मार्गदर्शन करायचं, मोकळं व्हायचं, हे नाही. तर
थेरॅटिकल नॉलेज देणारे भरपूर आहे, प्रॅक्टिकल नॉलेजचा पत्ता नाही आहे आणि प्रॅक्टिकल करण्याच्या कोणत्याही व्यवस्था कुठे उभ्या नाही आहे आणि त्या मात्र उभा करण्याचं काम CSC करत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हरित क्रांती करायची आहे, तिचे 4 मुख्य घटक आहे. त्या 4 मुख्य घटकातले जे 3 घटक आहे हे मुळातच परेशान आहेत, है नाही, मुळातच हे पीडित आहे नाही. मग आता तुम्ही सांगा, असे पीडित, दुःखी, गलित गात्र झालेले, थकलेले, पडलेले माणसं आहे की नाही, हे आपल्या क्रांतीचे मुख्य घटक आहे नाही. तर आता तुम्हाला सांगू का, हे जे तुम्हाला वाटतं आहे की कसं आहे बुवा आता हे नाही, म्हणजे ज्याचा अर्थ जे काय म्हणताय ना, तुम्ही सांगताय कुस्ती खेळायला, पण जो पैलवान आहे साला ते फू मारला का उडून जाईल आणि त्याच्या संग कुस्ती खेळायची आपण आखाडा सुरू केला नाही. हरित क्रांती वगैरे सारखा विषय करायचा आणि त्या क्रांतीचे जे मुख्य घटक आहे, ज्यांच्या आधारावर ही क्रांती उभा राहणार आहे, तेच पीडित आहे, तेच परेशान आहे नाही. शेतकरी उत्पादक कंपनीजवळ धंदे उभा करायला पैसा नाही, तो वेली मात्र बिचारा त्याच्यात परेशान आहे आणि शेतकरी तर त्याचा विचारूच नका. हे 3 मुख्य घटक जर एवढे परेशान असतील, चला या क्रांतीचं व्हायचं काय, ही उभा राहणार कशी? तर जे बुद्धिमान आहे ना, ज्यांचं सगळं बरं सुरू आहे, मस्त बागायती शेती आहे किंवा ज्याचं CSC सेंटर मस्तपैकी चालू आहे, आधारामुख धमुक सगळं व्यवस्थित चालू आहे, 4-5 पोरं त्याच्या कामावर आहे हे नाही, किंवा ज्या शेतकरी चांगले बागायतदार आहे, फळं गिळं सगळे द्राक्ष वगैरे मस्त चालू आहे, किंवा ज्या कंपन्याचं मस्तपैकी 2-4 मोठाले प्रोजेक्टवर काम चालू आहे, ती मंडळी आपल्या ह्या प्रक्रियेत कधीच उतरणार नाही, कारण त्यांचं बरं चालू आहे हे नाही. मग इतिहास सांगतो की जे पीडित आहे किंवा ज्यांना पीडित घटकाविषयी भूतदया आहे, तीच मंडळी मोठमोठ्या क्रांती घडवतात. म्हणून क्रांती ही जे सधन लोक आहे ते कधी करत नसते हे नाही. क्रांती हे काय म्हणते, दुर्लक्षित, पीडित, दलित, वंचित हेच मंडळी क्रांती करत असते हे नाही. मी आता जातीवाचक बोलत नाही, दलित म्हणजे पीडित वगैरे हे जातीवाचक नाही, तर हे काय म्हणते परिस्थितीवाचक आहे नाही. जे पीडित आहे ना, तेच लोक क्रांती करू शकते हे नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीडित लोकांना समोर ठेवूनच क्रांती केली का नाही? समाजातली दरी संपवण्याचा प्रयत्न केला का नाही हे नाही. असं पीडित लोकच काहीतरी क्रांती करू शकते, म्हणून ही क्रांती आहे. आता फक्त बलिदान करावं लागणार आहे. तर ह्या डिजिटल क्रांतीमध्ये शेतकऱ्याचं शोषण करणाऱ्या ज्या व्यवस्था आहे ना हे नाही, मुंडके नाही उडवायचे, तर शोषण करणाऱ्या ज्या व्यवस्था त्या उडवायच्या. आता उडवत असताना मग चला हे बंद करा, ते बंद करा, नाही, नवं काहीतरी उभा करा, हे आपल्याला करायचं आहे. आपल्या क्रांतीचं काय आहे की शोषण व्यवस्था उखडून टाकणं सोपं नाही आहे, त्याच्याऐवजी त्या जागी पोषण व्यवस्था उभी करा हे नाही. समजा ते दारूचं उदाहरण देतो मी तुम्हाला, म्हणजे आपल्याला अनुभव नाही, आपण डोळ्यानं पाहतो फक्त की दारू आहे, समजा एक काय म्हणते ते पॅक टाकला आहे, त्या पॅकला जर डायलेट करायचं असेल ना हे नाही, तर त्याच्यात 10 पट पाणी टाकून द्यायचं, त्याच्यात त्या दारूचा काही परिणाम राहत नाही हे नाही. तशी शोषण व्यवस्था आहे ना हे नाही, त्या शोषण व्यवस्थेच्या आजूबाजूला एवढी मोठी पोषण व्यवस्था उभी करायची का त्या शोषण व्यवस्थेचा परिणामच नाही झाला पाहिजे, म्हणजे लोकांचं शोषणच नाही झालं पाहिजे. म्हणून का बलिदान द्यायचं तर कशाचं द्यायचं आहे, या सगळ्या उभा करण्यासाठी आपल्या वेळेचं, आपल्या आळसाचं, आपल्यातल्या नकारात्मक विचाराचं आणि आपल्यातील निष्क्रियतेचं बलिदान ही क्रांती मागते हे नाही. एका मुद्द्यावर बारीक तुम्ही विचार केला पाहिजे की वेळेचं बलिदान द्यायचं आहे हे नाही. आपल्यात आळस भयानक आहे आपल्यामध्ये, त्या आळसाचं आपल्याला बलिदान द्यायचं आहे, नकारात्मक विचाराचं बलिदान द्यायचं आहे. त्याचं काय खरं आहे, हे आपलं कायमचं वाक्य आहे, त्याचं काय खरं, याचं काय खरं, तर ते हे जे नकारात्मक आहे ना, ह्याचं बलिदान द्यावं लागणार आहे, संपवावं लागणार आहे हे नाही. तर काहीतरी क्रांती वगैरे याच्या गप्पा आपण करू शकतो. आणि आपल्यातल्या निष्क्रियतेचं ऐक नाही, निष्क्रिय बसलेलो आहे आपण ते नाही, काही करत नाही आपण आणि केलं बी तर त्यात काही ढळ राहत नाही. म्हणून अशा निष्क्रियतेचं बलिदान करावं लागेल आणि एका निश्चित मार्गानं जाऊन ही क्रांती उभी करावं लागेल. म्हणून डिजिटल हरित क्रांतीचे जे 3 घटक आहे हे नाही, हे 3 घटकच ती क्रांती यशस्वी करणार आहे. आणि ह्या क्रांतीचा जो चौथा महत्त्वाचा घटक आहे CSC SPV, CSCने आता सर्व पीडित घटकांना एकत्र करून या भारत देशामध्ये एक नवीन क्रांती सुरू केलेली आहे आणि तिचं नाव आहे डिजिटल हरित क्रांती. आणि ह्या क्रांतीची जी पायाभरणी होत आहे ती आपल्या महाराष्ट्रात ह्या क्रांतीला आपल्याला जन्माला घालायचं आहे आणि आमचा महाराष्ट्र वाफा असला पाहिजे या क्रांतीचा आहे. म्हणून ह्या कामाचं जे आहे ते इकोसिस्टम आता थोडं आपण समजून घेऊया.
CSCचा एक व्हर्टिकल आहे, डिपार्टमेंट आहे CSC ॲग्रिकल्चर. या ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचं आपलं डिपार्टमेंट म्हणजे एक घटक येणार आहे, तो म्हणजे ब्लॉक लेवल मॉडेल FPO. 50-60 गावांचं नेतृत्व करणारी किंवा 50-60 गावामध्ये आजपासून ट्रेनिंगमध्ये ज्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे त्या सेवा लीड करण्याचं काम किंवा त्याचं व्यवस्थापन करण्याचं काम किंवा त्याचं डेव्हलपमेंट करण्याचं काम ब्लॉक लेवल मॉडेल FPO करणार आहे. ज्या मॉडेल FPO ऑलरेडी आहे आणि जेथे नाही तेथे आपल्याला आता त्या नवीन बनवायच्या VLEच्या माध्यमातून. आणि ती जी FPO आहे ती त्या 50, 100, 60 काय जे असतील त्याच्या कार्यक्षेत्रात त्या गावात काम करेल. तर CSC ॲग्रिकल्चर त्याच्या माध्यमातून ब्लॉक लेवल मॉडेल FPO, त्या FPOला प्रमोटर म्हणून एक व्यक्ती काम करणार आहे, तो म्हणजे गावातला VLE. समजा उदाहरणार्थ जालना तालुक्यामध्ये एखादी शेतकरी उत्पादक कंपनी आहे आणि 50 गाव आहे, तर 50 गावातील VLE त्या शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रमोटर असतील. आणि ज्या सर्व्हिसेस आपल्याला शेती मशागतीपासून शेतमाल खरेदीपर्यंतच्या गावात द्यायचे आहे त्याला लीड करण्याचं काम गावात तो VLE करेल आणि त्या FPOच्या मार्फत त्याला डेव्हलप करेल. आता का करेल त्याच्यासाठी याच्यानंतरचे ट्रेनिंग सेशन कंटिन्यू बघत चला, याही प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळेल. त्याच्यानंतर जो VLE आहे तो काय करणार आहे, त्या फार्मर ग्रुप्स म्हणजे पीक निहाय शेतकऱ्याचे गट करून या सर्व्हिसेस आपल्याला शेतकऱ्याला द्यायचे आहे. आणि अशा पद्धतीचं हे इकोसिस्टम याचं असणार आहे. ठीक आहे. काल आपण डिजिटल हरित क्रांतीचा शुभारंभ केला आणि सर्वांमध्ये एक नवीन डिजिटल हरित क्रांतीची मशाल पेटवण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी तो वेबिनार बघितला, कोणी अर्धवट बघितला, परंतु बघितला. पण त्यातल्या काही जणांनी ठरवलं की चला आपल्या या क्रांतीमध्ये काम करायचं. त्यांनी सहभाग नोंदवला आणि डिस्क्रिप्शनमध्ये असलेला जो गुगल फॉर्म आहे तो भरून त्यांनी सांगितलं की आम्हाला हे काम करायचं आहे. आजही कोणी भरला नसेल तर तो फॉर्म भरून घ्या, कारण त्यात बॅच असणार आहे. सध्या VLEची एक बॅच ही फर्स्ट बॅच असणार आहे आणि ह्या बॅचमध्ये सगळं प्रशिक्षित करून मग त्यांना आपण फील्डवर उतरणार आहे. तर जॉईन झाले, या संकल्पनेमध्ये काम करायचं, गुगल फॉर्म भरला होता, सगळ्या गोष्टी झाल्या. आता या ज्या सगळ्या बॅचेस ह्या पण आपण डेव्हलप करणार आहे. आता CSCची ही पहिली सेवा आहे का जिथं पहिलं ट्रेनिंग आणि नंतर फील्डवर्क आहे. पहिलं ट्रेनिंग आणि मग काम सुरू करायचं आहे नाही. कारण काय माहिती आहे का, काम करताना ते काम एवढं सोपं नाही आहे, म्हणून ट्रेनिंग देणं गरजेचं आहे नाही. सहज काम जर करायचं आहे, आता समजा उदाहरणार्थ कुत्रं मागं लागल्याच्या नंतर जे पळायचं आहे नाही, त्या पळायला काही ट्रेनिंग लागते का नाही. पण स्पर्धेत पळायचं आहे तर ट्रेनिंग लागते का नाही. त्याच्यात टायमिंग पाहिला जातो, सगळ्या गोष्टी पाहिल्या जाते, अंतर पाहिल्या जाते. तर कुत्रं मागं लागल्यासारखं पळायचं नाही आपल्याला नाही. आपल्याला एका रेसमध्ये पळायचं आणि त्याच्यात 1 नंबर यायचं आहे. त्यासाठी प्रशिक्षण लागेल ना हे नाही. उगा आपलं छू म्हणलं का पळाले, कुत्रं मागं लागलं आपण पळू राहिलं पुढं, तशा हे काम नाही. याला प्रॉपर ट्रेनिंग करून मजबूत करून तुम्हाला क्रांतिकारी म्हणतोय आपण, सैनिक म्हणतोय हे नाही, तर आणि क्रांती म्हणतोय, अरे पण ते सगळं ट्रेनिंग लागेल ना हे नाही. पण तुम्हाला असं वाटतं की राव तुम्ही ट्रेनिंग मग फटाफटा द्या ना हे नाही. आपलं भलतं लंबलचक, अरे बाबा हे लंबलचक करणं आहे. कारण ह्या गोष्टी जर डोक्यात घुसल्या नाही तर आपलं काम पुढं होणार नाही हे नाही. ह्या आमचा अनुभव गेला 10 वर्षाचा हे नाही. माणसं काय करते, धरते एक म्हणजे अर्ध पळायचं, वस्तू पिशी घेऊन पळायचं आहे नाही. जांबाची पिशी घेऊन पळायचं, तर पिशी घेऊन पळायचं एवढं डोक्यात राहतं, जांभरा ते खाली रिकामी पिशी घेऊन माणूस पळतो. म्हणून डिटेल्समध्ये जावं लागेल की काही असं येड्यावानी काम करून चालत नसतं हे नाही. तर मग तुम्हाला वाटत असेल विस्तारानं काय सांगण्याची गरज आहे, हे याच्याकरता सांगणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला निरंतर टिकणारं आणि हजारो लाखो लोकांच्या कल्याणाचं काम हाती घ्यायचं आहे, ते विस्तारानं समजून घेणं गरजेचं आहे हे नाही. म्हणून आजपासून दररोज एक विषय समजून घेणार आहे आपण. जर तुमची तयारी असेल तर कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला लय बोर होत असं नको आहे तर तेही कमेंटमध्ये सांगा, काही अडचण नाही. परंतु अशा पद्धतीचं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे. आज ट्रेनिंगचा आपला पहिला भाग आहे हे नाही. ते कसं वाटतं ते थोडं तुम्ही सांगा. कदाचित तुमचे मोबाईल नंबर वगैरे टाका, तुम्हाला कॉन्टॅक्टही करता येईल. आणि आता जेवण करून तुम्ही हे सगळं ऐकता जर झोपी जाणार असेल तर झोपी जाण्या अगोदर मीच बंद करतो. परंतु सांगतो की उद्याचं ट्रेनिंग हे खास राहणार आहे आणखीन हे नाही. उद्या काय करणार आहे आपण, एक काटा लॉन्च करणार आहे, वजन काटा. आता वजन काटा माहिती आहे तुम्हाला, तर वजन काटाच्या ऐवजी आपण एक काटा लॉन्च करणार आहे उद्या, व्हिजन काटा है नाही. तर व्हिजन काटा काय, आता वजन काटा ऐकलं पाहिजे, व्हिजन काटा काय आहे. व्हिजन म्हणजे आपलं जे काम आहे, उद्देश आहे, हरित क्रांती याचं जे व्हिजन आहे, त्या व्हिजनाचे काटा घ्यायचा आपल्या हातात आणि एका पारड्यामध्ये मिशन म्हणजे आपली मोहीम आणि दुसऱ्या पारड्यामध्ये राशन.
मिशन आणि राशन याचा ताळमेळ प्रत्येक सर्व्हिसेसमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. है नाही. उदाहरणार्थ माती परीक्षण सर्व्हिस आली, मिशन काय आहे, राशन काय भेटणार आहे. है नाही. मिशन आणि राशन याचा ताळमेळ घालून व्हिजन काटा आपल्याला डेव्हलप करायचा आहे आणि तिची विस्तृत माहिती मी उद्या देणार आहे. उद्या आपण कोणकोणते विषय घेणार आहे ते एका मिनिटात सांगतो तुम्हाला. डिजिटल हरित क्रांतीच्या ट्रेनिंगच्या दुसऱ्या दिवसामध्ये उद्या मुख्यतः आपण मातीवर लक्ष केंद्रित करणार आहे. सॉईल टेस्टिंग लॅब आपल्याला प्रत्येक तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून सुरू करायचं आहे. परंतु आपण उद्या हे समजून घेऊ की याची आवश्यकता काय आहे, याच्या शेतकऱ्याचा काय लाभ आहे, म्हणजे काय आलं आपलं मिशन आहे नाही. त्याच्यानंतर वेलीचा आर्थिक लाभ काय आला, म्हणजे आपलं राशन. FPOचा काय लाभ आला, म्हणजे हे राशन दुकानदार आहे की नाही. म्हणजे आता राशन तर खाली मंडळी खाते म्हणजे घेते, पण त्याचा एक दुकानदार बी असतो ना, आहे नाही. म्हणजे ती एक प्रकारे आपली FPO आहे नाही. फक्त आपण त्याला चुकीच्या अर्थ घेऊ नये. तर त्याची आवश्यकता काय, शेतकऱ्याला त्याचे काय लाभ होणार आहे, आपलं नेमकी व्हिजन काय आहे, आपलं त्याच्यामागचं मिशन काय आहे, आपला उद्देश काय आहे, त्याच्यातून त्या वेलीचा काय आर्थिक लाभ आहे आणि FPOचा काय आर्थिक लाभ आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं अरे हे करायचं कसं आहे नाही. तर हेही आपण सांगणार आहे. तर उद्याच्या वेबिनारला उद्या रात्री 8 वाजता सगळेजण रेडी राहा, आहे की नाही. मात्र विनंती तुम्हाला थोडं कमेंटमध्ये टाकत जा, म्हणजे सूचना टाकत जा तुमच्या, आपण याच्यात सुधारणा करू, आहे की नाही. अजून काही बदल करायचे असतील तर ते बदल करू, किंवा तुमचे काही प्रश्न असेल तर ते विचारत चला, म्हणजे आपण त्याच्यावर नेक्स्ट उद्याच्या वेबिनारमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर कव्हर करू. ठीक आहे. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता.